हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप मजेत असाल. तर आजची ही स्वीट डिश, हिला ब्रेड पुडिंग देखील म्हणता किंवा ब्रेड कस्टर्ड पुडिंग देखील म्हणता आणि भरपूर सारे नाव आहे या डिशला. सो हे जे डिझर्ट आहे तर ही स्वीट डिश खूप छान आणि खूप छान लागते खायला. पर्सनली मी तरी फॅन झाले आहे. एका टायमाला केक वगैरे नसला ना तर तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा. खरंच सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप छान आहे. सगळ्यात प्रथम मी एक वाटी दूध घेतलेलं आहे. साय होती दुधाला आधीच, तर सायसोबतच घेतलं मी आणि त्यात 2 टेबलस्पून एवढे व्हॅनिला कस्टर्ड टाकलेलं आहे. सो व्हॅनिला कस्टर्ड असेल तर घाला, जर तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल ते देखील तुम्ही दुधात मिक्स करू शकता. आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला केवढं बनवायचं आहे काय त्यानुसार प्रमाण जास्त कमी घेऊ शकता. सो कस्टर्ड आणि दुधाला कमीत कमी 1.5 ते 2 मिनटं उकळी आणले आहे. ते घट्ट व्हायला पाहिजे कस्टर्ड म्हणून. तर त्यानंतर त्याला आपण गार व्हायला ठेवलं बाजूला. तोपर्यंत मी इकडे ब्रेड जे आहेत त्याच्या बाजूच्या ज्या कडा असताना त्या कट करून घेते आहे. कारण त्या आहे ना खूप अशा खायला कडसड लागतात. सो ते आपल्याला कटच करून घ्यायचं आहे, ते आपल्याला त्यात घालायचं नाही आहे. तर हे छान असे फ्रेश ब्रेड मला मिळाले आहे. सो मी 6 ब्रेड घेतले होते. नंतर मला आहे ना 2 ब्रेड एक्स्ट्रा लागले होते. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त जेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी घेऊ शकता. सो मी फक्त बदाम आणि काजू घेतला होता. तुम्ही पिस्ता वगैरे सगळं फ्रूट्स वगैरे पण ॲड करू शकता. त्यानंतर फ्रेश क्रीम घेतलेली आहे अमूलची. साधारण तुम्ही पाहू शकता अर्ध्या वाटी 1 वाटीच्या आसपासच क्रीम आहे. सो त्यात मी शुगर पावडर घातलेलं आहे. साखर छान पिसून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तीच मी त्या क्रीममध्ये घालून छान फेटून घेतलेली आहे क्रीम. सो त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, एक कोणताही टीन घ्या, कोणतंही भांडं घ्या, डब्बा घ्या, तुमच्याकडे जे असेल ते घ्या, जे आपल्याला बंद करून फ्रीजमध्ये ठेवता येईल असं काहीतरी भांडं घ्या. त्यात सगळ्यात अगोदर जे व्हॅनिलाचं होतं मिक्सचर ते मी टिफिनच्या खाली लावलं. त्यानंतर ब्रेड टाकला त्यात. परत त्यात मी जे आपल्याला क्रीम होती फ्रेश ती क्रीम टाकली. त्यानंतर नेक्स्ट स्टेप परत आपण ब्रेड ठेवला आणि ब्रेड ठेवल्यानंतर परत जे व्हॅनिलाची होती मिक्सचर व्हॅनिलाचं ते टाकलं. त्यानंतर ब्रेड ठेवायचं आहे परत आणि ही फ्रेश क्रीम परत एक लेअर आपल्याला टाकायची आहे. सो असं आहे ना आपल्याला लेअर बाय लेअर करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं लेअर बाय लेअर ठेवलं. त्यानंतर जेवढं पण तुमची क्रीम किंवा व्हॅनिलाचं जे मिक्सचर असेल ते उरलं असेल ना तर ते सगळं त्यात घालून द्यायचं आहे. सो माझ्याकडे थोडी क्रीम आणि हे लास्ट जे व्हॅनिलाचं उरलेलं होतं सो मी सगळं घातलं आणि त्यानंतर छान ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग केली. ड्रायफ्रूट्स घालायचेच कारण याच्याने ना जेव्हा आपण खातो त्यावेळेस चव देखील खूप छान लागते आणि दिसायला आहे ना खूप छान दिसतं ते. सो तुम्ही पाहू शकता असे मी बारीक कट केलेले होते ड्रायफ्रूट्स, तेच घातले आणि मस्त असं सेट करायला ठेवलं. कमीत कमी 15 मिनटं आहे ना फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये सेट होऊ द्या त्याला आणि त्यानंतरच गारगार खा. खूप छान लागतं ते सेट झाल्यानंतर खायला. तर 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे डिझर्ट होतं, आपली जी पुडिंग होती ती तयार होती आणि ही आहे ब्रेड कस्टर्ड पुडिंग. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, ही रेसिपी ना नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खरंच ही रेसिपी खूप आवडेल. मला तरी वाटतं खूप आवडेल कारण मला पर्सनली खूप आवडली. तर मी माझ्या मुलीला माझ्या घरच्यांना छान सर्व केली खायला, तर त्यांना खरंच खूप आवडली आणि एक अगदी झटपट होणारी, फक्त 15 मिनटं लागतात. जास्त काही तामझाम नाही आहे आणि फक्त 2 ते 3 ज्या वस्तू असतात घरातल्या त्याच्यापासूनच त्या साहित्यापासूनच तयार होणारी आहे. सो केकची सुद्धा गरज नाही. एवढं छान डिझर्ट दिवाळीला किंवा काहीतरी फेस्टिवलला तुम्ही ट्राय करू शकता. सो असंच काहीतरी नवनवीन गोष्टी शिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.